जाहीरनाम्यामध्ये भाजपकडून घोषणा करण्यात आली, मात्र अर्थसंकल्पामध्ये ते पाहायला मिळालं. बघा असं आहे, महाराष्ट्र जनतेने या विरोधकांना कोणतंही काम त्यांच्या हाताशी ठेवलं नाही आहे. ते आता बेरोजगार झाले आणि काही काम नसल्यामुळे ते काही सरकारवर काहीतरी टीका करत असतात. मला एक सांगा, ज्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ज्या घोषणा केल्या त्या 100% आम्ही पूर्ण करू, पण ज्या जाहीरनाम्यात आम्ही घोषणा केल्या त्या पुढच्या 5 वर्षात आम्ही काय काय करणार आहे हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या जाहीरनाम्यात आम्ही घोषणा केलेलं आहे. पुढच्या 5 वर्षात निश्चितच राज्याची आर्थिक स्थिती बघून आम्ही कर्जमाफीची घोषणा करणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2100 रुपयाचा जो लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार होता त्याची घोषणा एकनाथ शिंदेनी केली, मात्र अर्थसंकल्पामध्ये ते पाहायला मिळालं नाही. नक्की अडचण कुठे येते? म्हणजे 1500 रुपये देताना राज्याच्या आर्थिक तिजोरीवरती भार आलेला आहे, त्याच्यामुळे हे शक्य झालं नाही. नक्की बघा असं आहे, विरोधक आधीपासूनच या योजनेच्या विरोधात बोलत आहे. तुम्ही जर बघितलं की ज्यावेळेस आम्ही ही योजना लाडकी बहीण योजना घोषणा केली आणि 46,000 कोटीची योजना घोषणा केली, त्याच वेळेस विरोधक म्हणत होते इतके पैसे राज्य शासनाकडे नाही, ही योजना फसवी आहे, या प्रकारची कोणती योजना होऊ शकणार नाही आणि महिलांच्या खात्यामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये येणार नाही. आम्ही प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये 3 करोड बहिणींच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये महिना टाकलं. त्यानंतर ज्यावेळेस आता सरकार आली, निवडून आले, आम्ही महायुतीची सरकार बहुमताने निवडून आली, त्यावेळेस विरोधक म्हणत होते की ही योजना बंद करणार येणार. आज सकाळपर्यंत ते सांगत होते की या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या संदर्भातची घोषणा होणार आहे. पण आम्ही ही योजना सुरू ठेवलेली आहे आणि परत त्या योजनेसाठी वाढीव तरतूदसुद्धा केलेली आहे. 1500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जे चालू केलं ते सुरू राहणार आहे. 2100 रुपये करण्याच्या संदर्भातलं जो आश्वासन आहे तेही राज्य शासन पूर्ण करणार. राज्याची आर्थिक स्थिती बघून त्या प्रकारचं नियोजन या अर्थसंकल्पात नाही झालं असणार तर पुढच्या अर्थसंकल्पात निश्चित होणार. सगळ्यात एक राजकीय प्रश्न आहे. भाजपचे मुख्यमंत्री म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती आरोप करण्यात येतोय. मनोज जरांगेंनी आरोप केला की धनंजय मुंडेंना पाठीशी जे आहे ते देवेंद्र फडणवीस घालतायत, मुख्यमंत्र्यांचे ते जवळचे आहेत म्हणून त्यांना सहआरोपी केलं जात नाही. दुसऱ्या बाजूला अंजली दमाने यांनी आरोप केलेला आहे की धनंजय मुंडे हे आरोपींसोबत फोनवरती कॉल संपर्कात ठेवून होते, त्यामुळे त्यांचे CDR जे आहे ते तपासण्यात यावेत आणि धनंजय मुंडेंना सुद्धा जे आहे सहआरोपी करण्यात यावं. या मागणीकडे कसं पाहता जी टीका केली जाते त्याच्यात किती तथ्य? बघा असं आहे, जरांगेंचं कुठेतरी अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे. ज्या प्रकारे जरांगे दिवसांदिवस आपला स्टँड बदलत आहे त्या प्रकारे त्यांची क्रेडिबिलिटी संपलेली आहे. त्यांची महाराष्ट्राच्या जनतेमध्ये त्यांची क्रेडिबिलिटी संपली आहे आणि विशेष करून मराठा समाजाचा युवक जो त्यांच्या मागे त्यांना आरक्षणाचं आश्वासन देऊन जे त्यांनी त्यांच्या मागे फिरवलं होतं तेही आज जरांगेला जरांगे एक्सपोज झाले त्यांच्या पुढे आणि कुणी आता जरांगेला विचारत नाही. आणि म्हणून काहीतरी जरांगेंनी सुरुवात आपली आरक्षणाच्या संदर्भातलं आपलं आंदोलन त्यांनी केलं होतं. त्यांची मागणी होती आरक्षण द्यायची त्यांनी पहिले म्हटलं होतं की आम्ही मराठा समाजालाच आरक्षण पाहिजे, आम्ही OBC जाणार नाही, OBCचं आरक्षण मागणार नाही. त्यानंतर काही दिवसानंतर त्यांनी आपला स्टँड बदलला, त्यांनी आपलं मराठ्यांसाठी आरक्षण OBC प्रवर्गामधनं मागणं सुरू केलं. त्यानंतर त्यांनी ते OBCचं सोडून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करणं सुरू केलं. निवडणूक झाल्या, काही दिवस शांत होते आणि आता ते राजकीय भाषणं करायला लागले. आणि आता तर ते पोलीस केस जे म्हणजे कोर्ट जिचा निर्णय घेणार आहे त्याच्यातही ते आता आपला निर्णय हस्तक्षेप करून राहिले, त्यातही ते आपला निर्णय देऊन राहिले. मला असं वाटतं जरांगे पाटलांनी जे आपली जी भूमिका आहे त्याच्यावर राहिलं पाहिजे आणि त्यावरच काम केलं पाहिजे, तरच त्यांची जनतेमध्ये काही मान्यता राहणार. या फालतूच्या गोष्टीमध्ये त्यांनी गेलं तर जी उरली जी राहिली आहे तेही राहणार नाही. अंजली दमाने म्हणतात की धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, तुम्हाला काय वाटतं? अंजली दमाने काय म्हणणार किंवा एखाद्या NGOची एखादं कोण काय म्हणणार याच्याने थोडी ना काही पोलीस विभाग किंवा प्रशासन किंवा ज्युडिशरी चालतं. हे जे तथ्य असतं, जे ॲक्च्युअल फॅक्ट्स असतात त्याच्यावरही चालतं. असं कोणाचं नाव कोणी अंजली दमानेसारखं कोणी रस्त्यावरचं उचलून कोणी काही उद्या टीका केली, कोणाचं तुमचं नाव टाक माझं नाव टाका नाही काय आपलं टाकणार आहे का? काहीतरी हे मूर्खपणाचं मीडियामध्ये चर्चेत राहण्याचं काम या माध्यमातून नाही करता, याच्याशिवाय यांचं काही दुसरं उद्देश नाही. पाहतोय की या माध्यमातून फक्त माध्यमांमध्ये चर्चेत राहण्याचं काम जे आहेत अंजली दमाने या करतात, अशी प्रतिक्रिया परिणय फुकेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन खंडू सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.